हा एक कळीचा मुद्दा आहे की धर्मांतरानंतर आपण बौद्ध झालो आणि बौद्ध झाल्यानंतर 1956 बौद्धांना आरक्षण मिळत नव्हतं. त्यानंतर रिपब्लिकन चळवळीने आंदोलन केलं आणि 1960 पासून महाराष्ट्रामध्ये बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळायला लागलं. परंतु केंद्र सरकारचं आरक्षण मिळत नव्हतं. अनेक चळवळी झाल्या. त्या चळवळीमध्ये एकदा जेव्हा मोरारजीभाईंकडे पंतप्रधान असताना काही शिष्टमंडळ गेलं होतं आरक्षण मागायला, तेव्हा मोरारजीभाईंनी उत्तर दिलं होतं की तुमको बौद्ध बनने का किसने कहा. या घटनेची चीड येऊन आपल्या वर्धा हिंगणघाट जिल्ह्यामध्ये सुद्धा तीव्र आंदोलन झालं आणि त्यामध्ये त्यावेळेचे बँकर दिवंगत अशोक वाघमारे आणि आमचे भीमराव लोकरे, भास्कर भगत यांना ते मोरारजी जेव्हा वर्धेला आले तेव्हा त्यांनी चप्पल भिरकावली होती त्यांच्यावर आणि पोलिसांनी त्यांना बेदम मारलं होतं. नंतर मी तिकडे नाशिककडे स्थायिक झालो. ते एका कार्यक्रमामध्ये त्या तिघांनाही बोलवायचं ठरलं. तर दरम्यान अशोक वाघमारेचा जुने कार्यकर्ते अशोक वाघमारेंना ओळखत असते. अशोकचा मृत्यू झालेला होता, पण भीमराव लोकरेंना आणि भास्कर भगतला नाशिकला बोलवून मी सत्कार केला होता. तर हा जो एक मुद्दा आहे कळीचा की मग 1900 ते चालत राहिलं आंदोलन. केंद्रामध्ये बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण देण्याला त्यावेळेचा काँग्रेस आणि नेहरू तयार नव्हते. एकदा तर शिष्टमंडळ जेव्हा गेलं दादासाहेब गायकवाड आणि बाकीचे खासदार, तेव्हा नेहरूंकडे गेलं. नेहरूंनी विचारलं की और कितने लोग बौद्ध होने वाले हैं. तर त्यात एक खासदार होते, त्यांनी म्हणले की आसमान में जब बादल छाते तो कितना पानी आएगा बरसाएगा ये बता सकते का कोणी. ह्या उत्तराने नेहरूला राग आला म्हणे आणि नेहरूनं ते जे निवेदन होतं फाडून टाकलं. म्हणजे इतका बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळावं याबाबतचा निरुत्साह होता, म्हणजे नकारात्मक भूमिका होती. आंदोलन झाली. जंतर मंतरवर आमचे सर्व नेते मतदान कौशल्याने सर्वांनी आंदोलन केले. शेवटी 1990 व्हीपी सिंगचं सरकार आलं आणि व्हीपी सिंगच्या सरकारने बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण दिलं. परंतु पूर्वी फक्त हिंदू आणि शिखांना आरक्षण होतं. म्हणजे अनुसूचित जातीचं आरक्षण मिळण्यासाठी एक पात्रता पाहिजे धर्माची. अनुसूचित जमातीसाठी धर्माची पात्रता नाही लागत, अनुसूचित जातीसाठी पाहिजे. ते हिंदू आणि शीख या दोघांना मिळत होतं. त्यामध्ये बौद्धांना पात्र केलं. परंतु हिंदूंच्या जातीच्या सूचीमध्ये आहे. शिखांच्या जे पंथ आहेत, कबीर पंथ, रामदासी पंथ पंजाबमध्ये ते आहेत. मग बौद्धांमध्ये जाती नसल्यामुळे बौद्ध धर्मांतरित बौद्ध हा शब्द प्रयोग त्या यादीमध्ये टाकायला पाहिजे होता, तो टाकला नाही. त्यावेळी व्हीपी सिंगचं सरकार आणि त्याला भाजपचा सपोर्ट होता आणि काँग्रेस हे ऑपोजिशन मध्ये होतं. काँग्रेसच्या ऑपोजिशन लीडरनी त्यांना विनवणी केली, परंतु भाजपचा विरोध होता. रामविलास पासवान त्यावेळी समाज कल्याण मंत्री होते, त्यांनी ते बिल आणलं होतं. त्यांनी म्हणलं आहे तसं पास होऊ द्या, नंतर आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करू, कारण दुसऱ्या दिवसपासून पार्लमेंटचं सेशन बंद होणार होतं. रामविलास पासवानला वाटत होतं की जर समजा हे विधेयक मंजूर नाही झाला तर आपला हा प्रश्न जो सुटतो आहे तो सुटणार नाही. मी धर्मांतरित बौद्धांच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्याच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. समता प्रकाशन प्रदीप गायकवाडांनी ते प्रकाशित केलं. त्यामध्ये पार्लमेंटची त्यावेळेची पूर्ण चर्चा टाकलेली आहे. परिणामी काय झालं की बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळालं नव्हतं, परंतु अद्यापही महार असल्याचं सर्टिफिकेट दिल्याशिवाय केंद्र सरकारचं आरक्षण मिळत नाही. मग त्या आंदोलनाचा फायदा काय झाला? महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळतं, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु जेव्हा केंद्राचे डिपार्टमेंट्स असतात त्यावेळी ते त्यांच्या नमुन्यात दाखला आणायला लावतात. महाराष्ट्र सरकारने एक कायदा केलेला आहे, अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी यांना जातीचे प्रमाणपत्र देणे हा एक कायदा. त्या कायद्यामध्ये फॉर्म दिलेले आहे, त्यामध्ये 6 आणि 7 नंबरचे फॉर्म आहे. तर 6 नंबरचा फॉर्म हा केंद्राच्या नमुन्याचा जातीचा फॉर्म आहे, जातीचे नमुने दिले. आणि 7 नंबरचा जो आहे तो महाराष्ट्र सरकारचा आहे, ज्यामध्ये हा पूर्वी अमुक व्यक्ती ही पूर्वी या महार जातीची होती, आता ती धर्मांतरित बौद्ध आहे. म्हणजे 37 नंबर होती ती बौद्ध आहे, म्हणजे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट आहे. त्याला 7 नंबर नमुना. हा 7 नंबर नमुना केंद्रात चालत नाही. आमचं असं म्हणणं आहे की, आणि त्याचं कारण असं सांगितलं जातं की अनुसूचित जाती कोणाला म्हणतात, तर एखादी जात किंवा वर्ग, कास्ट और क्लास हा सूचीमध्ये जो असतो, राष्ट्रपतीद्वारा सूचीमध्ये टाकला जातं, त्याला अनुसूचित जातीचं समजलं जातं. कलम 366 पोट कलम 24 संविधानाचं, त्यामध्ये अनुसूचित जातीची व्याख्या केलेली आहे. आणि आम्ही जेव्हा हा मुद्दा रेटतो, एक तर समाजामध्ये असा एक वर्ग आहे जो म्हणतो की महार लिहा, महार लिहा, धर्म बौद्ध लिहा, महार लिहा, किंवा काही म्हणतात हिंदू महार लिहा. हे दोन्ही लोक चळवळीचा विचार करत नाही. तिसरा एक वर्ग आहे तो म्हणतो अल्पसंख्याक बौद्ध म्हणून आपण आरक्षण घेतलं पाहिजे. अरे पण अल्पसंख्याकाला आरक्षण नाही ना संविधानिक. अल्पसंख्याक हे संख्येनं अल्प आहे म्हणून त्यांना एक संविधानिक संरक्षण म्हणून अल्पसंख्याक म्हणून त्याला कलम 28-29 मध्ये संरक्षण दिलं आहे. अल्पसंख्याक बौद्ध जरूर आहे, पण बौद्धांना जर समजा तुमच्या मेडिकल कॉलेजला किंवा UPSCला MPSCला जायला पाहिजे तर त्याला अल्पसंख्ये म्हणून आरक्षण मिळत नाही. तर तिथे अनुसूचित जातीचं म्हणूनच त्याला आरक्षण मिळतं. तर हा बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण जेव्हा मिळावं असं आम्ही मागणी करतो. महाराष्ट्रातले आम्ही 10-12 वर्ष झाले त्यासाठी काम करतो आहे. बार्टीचा पण अहवाल दिला, परंतु आमच्या चळवळीवर खूप भाषण देणारे, खूप बोलणारे लोक आहेत, कारण हा कळीचा मुद्दा सोडवण्यासाठी कोणी काही करत. बार्टीकडून आम्ही अहवाल दिला याला केंद्राला शिफारस करावी म्हणून. हे जोपर्यंत सूचीमध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा वर्ड येत नाही तोपर्यंत बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळत नाही. ठीक आहे, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तडजोड म्हणून आहे त्या परिस्थितीत आरक्षण घ्यायला माझा काही विरोध नाही. स्वतःच्या पायावर धोंडा घ्या, मारून घ्या असं मी म्हणणार नाही. परंतु हा आत्मसन्मान, बाबासाहेबांच्या चळवळीला काय म्हणतात, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, आत्मसन्मान चळवळ. ही प्रत्येक जी गोष्ट घडली चळवळीची, महाडचा सत्याग्रह असेल पाण्याचा, पाणी प्यायला मिळत नव्हतं म्हणून होतं की काळाराम मंदिर सत्याग्रह झाला, मंदिरात जाऊन खूप देव पावणारा यासाठी होता का? आमचा आत्मसन्मान एक तर आपल्या लोकांना दाखवायचा होता आणि इतरांनाही सांगायचं होतं की आमचा हा लढा कशासाठी आहे. तोच मुद्दा हा यामध्ये आहे. धर्मांतर केलं तर महार राहण्यासाठी नाही, त्यामध्ये आत्मसन्मान चळवळ हा सुद्धा मुद्दा अनुसूचित आहे. तरी सूचीमध्ये येण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला एक शिफारस करायची असते की आमच्या इथे 1960 पासून बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण देतो, परंतु केंद्रामध्ये केंद्राच्या सूचीमध्ये समाविष्ट न केल्यामुळे आम्हाला आरक्षण मिळत नाही. ते आपण सूचित समाविष्ट करावं अशी शिफारस राज्य सरकारकडून व्हायला पाहिजे. परंतु याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे आम्ही त्यासाठी प्रदीप गायकवाड आहे तिकडे नागपूरला समता सैनिक दलाचं काम करतात, किंवा एक जितेंद्र गायकवाड म्हणून मोठ्या डिफेन्सचे अधिकारी आहेत, त्यांच्या संघटना असे काही मोजके लोक आम्ही त्यावर काम करत असतो. तर काही लोकांना असं वाटू शकते की बौद्ध काही जात आहे का, अनुसूचित जाती त्याला दाखल करायला खूप लोक चाललं मानत होतं त्यांनी. काही लोकांनी एक तर अनुसूचित जातीची व्याख्या म्हणजे काय हे समजत नाही. अरे
जातीची संविधानामध्ये व्याख्या दिलेली आहे, त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की एखादी जात किंवा वर्ग, कास्ट और क्लास, धर्मांतरित बोलते हे जातही नाही ना धर्मही नाही, आम्हाला जातीच्या आधारावर नको, धर्माच्या आधारावर नको, तर तो एक समूह आहे, क्लास आहे, जो शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि ज्याचं नोकऱ्यांमध्ये प्रमाण अत्यल्प आहे. तर क्लासला सुद्धा मिळतं आणि क्लासला मिळालेले कित्येक असे उदाहरणं आहेत. तर हा मुद्दा आजच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाच्या दृष्टीने सांगावा असं मला वाटतं. तर हा लक्षात राहू द्यावा. एक मिनिट सॉरी. आज विद्यार्थी आणि युवकांना मार्गदर्शन, आंबेडकरी दृष्टिकोनातून मार्गदर्शन हा जो विषय आहे. आमच्या न्यायालयामध्ये एक प्रकरण जेव्हा येतं आमच्या पुढे, त्यावेळी त्याचा एक इश्यू फ्रेम करत असतो आम्ही. इश्यू हा यासाठी फ्रेम केला जातो, मुद्दे म्हणतात त्याला, की त्या पूर्ण प्रकरण त्या इश्यूच्या भोवताल फिरत असतं. म्हणजे एक उद्योग सवय पडली की त्या विषयाच्या बाहेर जायचं नाही. तर मी प्रयत्न करतोय या आपल्या मुलांना, युवकांना हे माहीत असायला पाहिजे की बाबासाहेबांचं आपल्या चळवळीसाठी योगदान भरपूर आहे, परंतु शैक्षणिक बाबतीमध्ये कोणतं योगदान महत्वाचं आहे. मद्रास 1951ची ही घटना आहे. मद्रास सरकारने एक अध्यादेश काढला होता की अनुसूचित जाती जमाती बॅकवर्ड क्लासला शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण. तर त्या अध्यादेशाला आहे जे मद्रास सरकार म्हणतो तर त्याला तामिळनाडू सरकार म्हणतात, आता पूर्वी त्याला मद्रास सरकार म्हणतो. तर त्या अध्यादेशाला एका उच्चवर्गीय व्यक्तीने मद्रास हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं की हे जे आरक्षण दिलं आहे शैक्षणिक संस्थांमध्ये, हे या आरक्षणामुळे जातीभेद निर्माण होईल. आणि दुसरा त्याचा मुद्दा होता की संविधानामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद आहे, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद नाही. मद्रास सरकारने मद्रास हायकोर्टाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि तो GR रद्द केला. त्यानंतर तो सरकारचा GR होता, त्यामुळे सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी हेच मांडलं की संविधानामध्ये नोकऱ्यांचं आरक्षण आहे, शैक्षणिक आरक्षण नाही आणि जातीवाद होईल. सुप्रीम कोर्टाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि मद्रास सरकारचा GR रद्द केला. त्यावेळी बाबासाहेब विधिमंत्री होते. बाबासाहेबांना जेव्हा कळलं की मद्रास सरकारचा आरक्षणाचा जो GR आहे शैक्षणिक संस्थांमध्ये, तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. बाबासाहेबांना तळमळले. मोठ्या महान प्रयासाने मी संविधान सभेत गेलो. मला माहित आहे खुलना मतदारसंघ, तो बाहेर गेला, नंतर मुंबईवरून निवडून गेले आणि बाबासाहेबांनी स्पष्ट केले की सुरुवातीला मी अनुसूचित जाती जमातीच्या भल्यासाठी मी प्रवेश केला, परंतु मग बाबासाहेबांचं तिचं प्रकांड पांडित्य बघून त्यांनी बाकीच्या जबाबदाऱ्या टाकल्या. तेव्हा बाबासाहेब विधिमंत्री होते. मग आता यावर उपाय काय? यावर उपाय एकच होता की संविधानामध्ये तरतूद करणं. जर सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय असेल, त्याला जर निरस्त करायचा असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते. जसा आज क्रिमी लेअरचा सावट आपल्यावर आणून टाकलेला आहे किंवा वर्गीकरणाचा सावट आणून टाकला, हे सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी टाकलं. ते जर आपल्याला निरस्त करायचं असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते. त्यावेळी बाबासाहेब होते, आज कोणी नाही आपलं घटना दुरुस्ती करायला. बाबासाहेबांनी
विधेयक मांडलं की सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये सवलतीसाठी उपाययोजना करण्याचे अधिकार राज्यांना राहतील. वास्तविक बाबासाहेबांनी संविधानामध्ये कलम 29 नुसार तरतूद केलेली होती, परंतु ती मार्गदर्शक तत्वामध्ये होती आणि मार्गदर्शक तत्वाला हा बंधनकारक नसतं म्हणून मार्गदर्शक तत्वाला ते मानत नव्हते, परंतु ते स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जी आहे ती सुद्धा मानायला पाहिजे, परंतु त्यांनी नाकारलं होतं. मग बाबासाहेबांनी ठरवलं की याची स्पेशल तरतूद आपण करायची आणि मग त्यांनी कलम 15(4) ज्यामध्ये राज्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद होईल अशा रीतीची तरतूद बाबासाहेबांनी केली. त्यावेळी जेव्हा त्यांनी विधेयक मांडलं त्यावेळी जे खासदार होते त्यांनी बाबासाहेबांनी म्हटलं की मिस्टर आंबेडकर, तुम्ही हे घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच ते पाडत आहे. तेव्हा बाबासाहेबांनी फार मार्मिक उत्तर दिलं. बाबासाहेब म्हणले, मंदिर मी जरूर बांधलं, पण या मंदिरात जर पुजाऱ्यांना घाण केली तर ते कोण साफ करायची. आणि मग पहिली घटना दुरुस्ती झाली, शैक्षणिक आरक्षण लागू झालं 1951. आणि म्हणून तुम्ही आम्ही त्या सुटाफुटामध्ये इथे येऊ शकतो. हे जर शैक्षणिक आरक्षण मिळालं नसतं तर नुसतं नोकऱ्याचं आरक्षण मिळूनही फायदा झाला नसता. त्यानंतर 2005ला जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस, यांनी एक केस टाकली होती सुप्रीम कोर्टात की आमच्या प्रायव्हेट संस्थांना आरक्षण लागू होऊ नये. आणि हे धनदांडगे मूर्ख सुप्रीम कोर्टाने आरक्षण बरोबर आहे म्हटलं की प्रायव्हेट संस्थांमध्ये आरक्षण राहणार. परत 2006ला मग आताच्या गव्हर्नमेंटने 15(5) हे कलम टाकून प्रायव्हेट संस्थांमध्ये सुद्धा आरक्षण राहील अशी तरतूद केली. आज जे आपल्याला 15-20 घरामागे इंजिनिअरिंगचा पोरगा मिळतो विद्यार्थी, ते ह्या प्रायव्हेट संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे त्याची सरकार फी भरतं. एक वर्षाची 2 लाख 3 लाख रुपये फी सरकार भरतं, किंवा मेडिकल कॉलेजचा स्टुडंट असेल तर वर्षाची 5-6 लाख रुपये फी सरकार भरतं. आणि त्याच्यामुळे आमची मुलं हे पुढे जाऊ शकतात. म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना हे मला वाटतं की तुझ्या बापालाही आरक्षण बाबासाहेबांमुळे मिळालं आणि तुलाही शिक्षणासाठी मिळालं. तर दुसरी गोष्ट, गव्हर्नर असताना म्हणजे 1942ला बाबासाहेबांना ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये डिफेन्स काउन्सिलर म्हणून घेतलं होतं. तर त्यावेळेचे गव्हर्नर होते लेव्हलिन गोल. त्या लेव्हलिन गोलला सांगून बाबासाहेबांनी शिष्यवृत्तीची योजना मंजूर करून घेतली. हे जे भारत सरकार शिष्यवृत्ती मिळते ना 10वी नंतर, तर विदेशामध्ये जायची, तर ती त्यांनी विदेशाची शिष्यवृत्ती तेव्हा मंजूर करून घेतली आणि त्याचंच मग बाय प्रॉडक्ट हे भारत सरकार शिष्यवृत्ती करून झालं. ह्या 2 मोठ्या गोष्टी केल्या, त्या काय केल्या याचाही मी म्हणजे हे पण बाबासाहेबांच्या जीवनातला तो प्रसंग सांगत असताना सांगणं गरजेचं आहे या शिष्यवृत्तीचं कारण. बाबासाहेब जेव्हा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि अमेरिकेत गेले, त्यापूर्वी कृष्णाजी अर्जुन केळुसकरांची भेट, चर्नी रोडचा अभ्यास, कृष्णाजी अर्जुन केळुसकर त्यांना सयाजीरावांकडे घेऊन गेले, पहिल्यांदा स्कॉलरशिप दिली, हे सर्व तुम्हाला माहित आहे. परंतु अमेरिकेमध्ये जेव्हा शिकायला असताना त्यांची मुदत संपली स्कॉलरशिपची आणि त्यांना अजून 1 वर्ष मुदत काढली होती. बाबासाहेब तिथून पत्र लिहून पाठवत होते सयाजीराव गायकवाडांना की मला 1 वर्षाची शिष्यवृत्ती अजून द्यावी, माझा अभ्यास अपूर्ण आहे, मी हे सोडून जाईल तर माझा अभ्यास होणार नाही, माझं शिक्षण. तिथे बडोद्याला एक मुनिमजी होता त्यांचा,
त्याच्याकडे पत्र जायचं ते मुनुबाई मेहता काय नाव होतं त्याचं, ते तो पत्र दाबून ठेवायचा. बाबासाहेबांना उत्तर देईना. बाबासाहेब निराश झाले होते. काय करायचं आता. एकदा लायब्ररीच्या बाजूला बाबासाहेब उभे होते निराश. तेव्हा त्यांचे प्राध्यापक सेलिंगमन त्यांनी बघितलं. सेलिंगमनचे हे आवडते विद्यार्थी होते बाबासाहेब, आणि सेलिंगमन हे जगातले अर्थतज्ञ होते. त्यांनी विचारलं, मिस्टर आंबेडकर, यू आर लुकिंग सॅड, तुम्ही फार दुःखी कष्टी दिसता, काय वाट आहे का? या म्हणलं माझ्या चेंबरला बोलावलं आणि सांगितलं त्यांनी की बाबा मी असा विद्यार्थी आहे, मला स्कॉलरशिपच्या बळावर मी आलेलो आहे, परंतु मला बडोद्याच्या उत्तर येत नाही. तेव्हा सेलिंगमननी एक पत्र लिहिलं महाराजांना की तुमच्या देशातला एक अत्यंत हुशार विद्यार्थी आमच्या इथे शिक्षण घेतो, त्याला जर तुम्ही शिष्यवृत्ती वाढवून दिली, तो अर्थशास्त्र शिकून तुमच्या देशात आला तर तुमच्या देशाला त्याचा फायदा होईल. हे पत्र जेव्हा बडोद्याला गेलं तेव्हा बडोद्याच्या मुलींचं धाडस झालं नाही, ते दाबून टाकायचं. महाराजांपुढे ठेवलं. महाराजांनी लगेच शिष्यवृत्ती ग्रहण केली. याचा त्या मुलींना फार राग होता. बाबासाहेब जेव्हा, आणि ती स्कॉलरशिप कशी होती, सयाजीराव गायकवाडांची रिटर्न बेस होती. त्याच्या बदल्यात काही नोकरी करून ते पैसे परतफेड करायचे किंवा मग रोख रक्कम परत करायची. बाबासाहेब अमेरिकेवरून भारतात आले. त्याला जेव्हा कळलं मुलींना, तेव्हा मुलीं बाबासाहेबांना पत्र लिहायला लागलं, पैसे दे. आणि त्यावेळेचे जे काही यशवंत जोशी वगैरे जे काही मोठे नेते होते त्यांनाही सांगायचे की हा पैसे देत नाही आमचे. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की मी नुकताच आलेलो आहे अमेरिकेतून, मी आता प्राध्यापकी करतो आहे, माझ्याजवळ पैसे जमले की मी देणार आहे तुमचे पैसे. तो काही ऐकेच ना. परत त्यांनी पत्र पाठवलं की तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुमच्यावर आम्ही केस करू. बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं, मी तुम्हाला वारंवार सांगतोय की मी भोग्या स्वभावाचा नाही आहे. मी एकदा तुमचे पैसे परत करण्यासाठी भारतात आलेलो होतो, म्हणजे बडोद्याला एकदा गेलेलो होतो. तो प्रकार तुम्हाला माहिती आहे की दुरून फाईल फेकत होते आणि पाणी सुद्धा देत नव्हते, राहायची व्यवस्था नाही, मग ते परत आले होते. मी तुम्हाला वारंवार सांगतो परत पैसे देईल, इतर पण तुम्हाला जे करायचं ते करा. मनुबाई मेहताला उत्तर दिलं आणि मनुबाई मुलींचा राग अंगावर झाला. त्यांनी ते फाईल आणि पत्र महाराजांकडे ठेवलं. महाराजांना सांगितले की याला आपण इतके पैसे दिलेले या विद्यार्थ्यांना, आणि हा आता भारतात जो नोकरी करतो, प्राध्यापकी करतो, पैसे परत देत नाही. महाराजांनी फाईल पाहिलं आणि त्याच्यावर सरळ एक शेवा लिहिला आणि त्याला असा गोल मारला, हे पैसे भीमराव आंबेडकरांच्या शिक्षणासाठी खर्च झाल्यामुळे ते परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, फाईल बंद करा. हा अनुभव बाबासाहेब असतो. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी हे शिष्यवृत्तीसारखी योजना किंवा शैक्षणिक संस्थांच्या योजना, आरक्षणाच्या योजना आपल्यासाठी करून ठेवल्या. विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टीची माहिती पाहिजे. आत्मसन्मान चळवळ, बाबासाहेबांचे योगदान, या देशातला विषमतेचा थोडाफार इतिहास, कारण विद्यार्थ्यावर, आपल्या विद्यार्थ्यावर दुहेरी जबाबदारी असते. एक त्याचं जीवन घडवण्याची, एक सामाजिक उत्तरदायित्वाची. म्हणून या देशाचा इतिहास काय होता, एक 5 मिनिट सांगतो, जे विद्यार्थ्यांना, युवकांना आणि आपल्याला माहीत पाहिजे. जो आहे तसा बऱ्याच लोकांना इथे अभ्यासू मंडळी बसलेली आहे. सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण भारत बौद्धमय होता. पुष्यमित्र शृंगांनी
बृहद रथाचा वध करून आपलं राज्य संपादन केलं, हिंदू राज्य झालं. नंतर बाबर जेव्हा भारतात आला, थेट बाबरापर्यंत येतो मी, तेव्हा राणासंग नावाच्या हिंदू राजाचं राज्य होतं भारतामध्ये. बाबर आला आणि त्यावेळेच्या युद्धाच्या प्रथेप्रमाणे बाबर आपल्या एका डोंगरावर सैन्य घेऊन होता, राणासंग एका डोंगरावर सैन्य घेऊन होता. आणि राणासंगाच्या सैन्यामध्ये जे हिंदू सैनिक होते ते आपले चुली पेटवून स्वयंपाक करत होते. बाबरांनी विचारलं अर्थात बाबर जरी आला तरी त्याच्या सरकारी भारतातले लोक असायचे, त्यांनी विचारलं की सरदार, ये जो हिंदू राजा का सैनिक दिख रहा, ये अलग आग जो दिख रही है क्या है? तर त्यांनी सांगितलं की महाराज, ये हिंदू राजा का सैनिक है और ये अलग अलग जाति के लोग अलग अलग खाना पका रहे हैं, वो अलग अलग चूल्हे है, उसकी ये आग अपने को दिख रही. बाबराना जी चुटकी वाजवली और बोले फिर तो अपन जीत गए. जो लोग एक जगह बैठ के खाना नहीं खा सकते, तभी आज विचार होता खाना तो अलग पकाते लेकिन खाना भी अलग खाते क्या? तो मुझे माना यहाँ खाना भी अलग खाते. बोले जो लोग एक जगह बैठ के खाना नहीं खा सकते वो लोग बोले अपनी जीत नहीं सकते. आणि मग कित्येक वर्ष बाबरानंतर मुघल साम्राज्य इथं भारतामध्ये गुलामीचा इतिहास. नंतर ब्रिटिश आले. ब्रिटिशांना इथे मिलिटरीमध्ये माणसं मिळत नव्हते. अस्पृश्यांची दैन्यावस्था होती. अस्पृश्य गेले, मिलिटरीत गेले, भीमा कोरेगाव जिंकून गेलं. त्यानंतर मिलिटरीत गेल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना सोयी सवलती दिल्या. शिक्षणासाठी मिलिटरीच्या लोकांना शिक्षणासाठी विशेष इंग्रजी शाळा काढल्या. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा वाढला. नोकरीत असल्यामुळे त्यांचे प्रमोशन झाले. काही इतरही समाजाचे उच्चवर्गीय लोक होते. अस्पृश्याचा प्रमोशन झाल्यानंतर इतर समाजाच्या माणसाला सॅल्यूट मारावा लागायचा, ते त्याला ठटकायचं. प्रगती व्हायला लागली, सुसंस्कृतपणा आला. रामजी बाबा आणि रामजी बाबाचे वडील सुद्धा मिलिटरीमध्ये होते. जशी प्रगती व्हायला लागली तसेच लोकांनी काय केल्या अस्पृश्यांच्या ब्रिटिशांजवळ, आणि ब्रिटिशांनी 1895 मध्ये अस्पृश्यांना मिलिटरीमध्ये बंदी आणली. सगळ्यांना पेन्शन मध्ये काढलं. आर्मी म्हणजे सोल्जर रँक, फक्त जे सेकंडरी काम असतात, जे सैनिकी काम नाही, घोडपाळ घोडदळ वगैरे अशा कामासाठी फक्त त्यांनी ठेवलं. 1895 हे आपल्या चळवळीच्या इतिहासामध्ये अत्यंत काळ्या अक्षरांनी काळाकुट्ट इतिहासाचं एक ते वर्ष आहे. जर ते झालं नसतं तर या संपूर्ण अस्पृश्यांची, कारण महाराष्ट्रातलंच नाही तर इकडे दक्षिणेकडे उत्तरेकडले सुद्धा अस्पृश्य ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये होते, तर फार मोठी प्रगती झाली असते. मग सर्वांनी लिहिलं राणीला, इंग्लंडला, किंवा आम्हाला का तुम्ही बंद केलं? आम्ही तुम्हाला भीमा कोरेगाव जिंकून दिलं, तुम्हाला इथे भारतामध्ये स्थिर स्थावर होण्यासाठी आम्ही मदत केली, आणि आम्हाला तुम्ही मिलिटरीतून पेन्शन मध्ये काढलं. इंग्लंडवरून काही उत्तर येईल. निसर्गाचा योगायोग म्हणा, पहिलं महायुद्ध आलं 1917 आणि मग यांना गरज भासली आर्मीची. यांनी अस्पृश्यांना परत मिलिटरीमध्ये घेतलं. युद्ध संपलं, परत काढून टाकलं. मग दुसरं महायुद्ध सुरू झालं 38 ते 42 दरम्यानचं, परत घेतलं. तोपर्यंत बाबासाहेबांचा उदय झालेला होता. बाबासाहेबांनी ब्रिटिशांना थंडावून सांगितलं की आता आम्हाला आमच्या लोकांना मिलिटरीतून काढायचं नाही.
आणि मग 1942ला पहिलं महार बटालियन बेळगावला स्थापन झालं. जेव्हा जेव्हा आमची प्रगती होते तेव्हा तेव्हा अशा रीतीचा कुठाराघात केला जातो. आता जे खाजगीकरण जोरात जे सुरू आहे ना, ते मी त्याची तुलना ह्या घटनेशी नेहमी करत असतो. जेव्हा आमची प्रगती होते तेव्हा हे काहीतरी कृत्य आयडिया काढतात आणि त्याला मागे काढतात. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या लोकांना उद्देश केला की तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये जा, नोकरीच्या जागा पटकावा. कारण बाबासाहेब म्हणायचे की जो समाज सरकारी नोकऱ्यामध्ये असतो त्याची ऊर्जितावस्था होता. ब्राह्मणांचं महत्व यासाठी नाही आहे की ते ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये. बाबासाहेबांना एक सोशल इमेज पाहिजे होती. म्हणजे खाजगी नोकऱ्या किंवा व्यवसाय करू नका असं बाबासाहेब म्हणत नव्हते, परंतु त्याचं महत्व ते विशद करत होते की सरकारी नोकऱ्यामध्ये असताना समाजाची जी इमेज डेव्हलप होती. पण बाबासाहेबांनी बरेचसे उदाहरणं सांगितले. एक पोलीस इन्स्पेक्टर होते, ते पहिल्यांदाच झालेले होते. तर ते जिथे जिथे जायचे तिथे तिथल्या अस्पृश्यांना आपल्यावर एक कृपाछत्र आहे असं वाटायचं. आज आमचे डेप्टी डायरेक्टर इथे आहेत. जवळजवळ मला वाटतं अर्धा विदर्भ त्यांच्या अंडरमध्ये येतो. तेव्हा त्या आरोग्य खात्याच्या एखाद्या कर्मचाऱ्याला विचारावं आपल्याला की त्याला कसं वाटतं म्हणून. शंभरकर आमच्या इथे आहेत डेप्टी डायरेक्टर म्हणून. त्याला फार मनातल्या मनात तो खुश असतो. एक सोशल इमेज आम्हाला डेव्हलप करायची आहे. आज जो जातीवाद थोडा कमी झालेला दिसतो किंवा स्पर्शभेद झालेला दिसतो ना, हा त्या अॅट्रॉसिटी ऍक्टमुळे नाही किंवा ते लोक सुधारले व्हावं म्हणून आपल्याशी जातीभेद करत नाही असं नाही. तर आपण प्रगती केली, आपण काही प्रमाणात नोकरीच्या जागावर गेलो, सुशिक्षित झालो म्हणून नाही. ते लोक सुधारले नाही, त्यांना भाग पाडलं आपल्याशी नीट वागायला. हे बाबासाहेबांची फिलॉसॉफी आहे. ह्या फिलॉसॉफीमुळे ही फिलॉसॉफी तुम्हाला आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना सर्वांना माहीत असायला पाहिजे. बाबासाहेबांचा वयाच्या 60व्या वर्षी मुंबईला सत्कार करण्यात आला आणि त्या सत्कार प्रसंगी त्यांनी आपल्या जीवनाचे काही प्रसंग सांगितले. ते म्हणाले की लहानपणी मी एक असा बंडखोर विद्यार्थी होतो. हुडू घरासमोर एक उंबराचं झाड होतं. त्या उंबराच्या झाडावर मी चढायचो आणि खाली उकिरडा होता. त्या उकिरड्यावर उडी टाकायची आणि त्यावेळी प्लेगचा आजार आलेला होता संसर्गजन्य. तर सर्व लोक म्हणायचे की हा प्लेगनं का मरत नाही. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि कधी कधी मी बकऱ्या पाळल्या आहे, कधी बागकाम केले, परंतु बाबासाहेबांनी माझ्यात काही उज्ज्वल गुण होतं असं काहीच नाही म्हणले. परंतु मी माझ्या जीवनामध्ये 3 गुरु मानले म्हणले. पहिले तथागत भगवान बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा फुले. बहुजनांचे हेच खरे गुरु होते. विषमती विरुद्ध यांनी लढा दिला असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्यानंतर मग त्यांनी म्हटलं की माझे हे 3 गुरु आणि सोबत माझे 3 उपास्य दैवत होते. मग ते कोणते उपास्य दैवत होते म्हणतात तर पहिलं सांगतात ते शील, दुसरं पहिलं सांगतात विद्या, दुसरं सांगतात स्वाभिमान आणि तिसरं सांगतात शील. हे त्यांचे उपास्य दैवत होते. तर आमच्या विद्यार्थ्यांनी हे 3 गुरु आणि चौथे बाबासाहेब, मी 5 गुरु केले. बुद्ध, कबीर, फुले आणि बाबासाहेब. माझा एक उपगुरु आहे, तो आहे गुगल. गुगलला मी गुरु मानतो आजकाल. कारण तो झुकेरबर्ग जेव्हा ऑनलाईन असतो त्यांचा, तेव्हा त्याला मी थँक्स देत असतो आमच्या आंबेडकरवादी समूहाकडून इंग्रजीमध्ये लिहून. आम्हाला काही मीडिया नव्हता, आमचं कोणी ऐकलं नाही.
एखाद्या पेपरात एक लेख छापायचा किंवा एखादी बातमी छापायची तर त्याची किती हाजी करावी लागायची. हे सगळं आता आम्ही मीडियामध्ये इथं घेऊ शकतो. आणि पाहिजे ती माहिती बऱ्याचदा माझ्या आर्टिकलची मला फोन येतात, त्याची सर्व बरीचशी मला जे काही मुद्दे पाहिजे असतात तर गुगलवरून मिळतात. तर म्हणून मी गुगलला एक 5वा उपगुरु मानला. तुम्ही माना किंवा मानू नका, परंतु मगाशी आमचे शंभरकर साहेब आणि प्रशिक्षक यांनी सुद्धा व्हॉट्सअप आणि याच्यावर विरोध प्रकट केला. बरोबर आहे, विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नये, फालतूच्या गोष्टी त्याच्यामध्ये बघू नये. परंतु इतकं जगातलं अद्यावत ज्ञान त्याच्यामध्ये आहे की मला तर असं वाटतं की पूर्वी आमच्या लोकांना संस्कृत शिकू दिलं जात नव्हतं, विद्येपासून वंचित केलं जात होतं, गुरुदक्षिणा मानायचे, तर एकलव्याला एक अंगठा टाकून टाकावा लागला. मी म्हटलं हे इंग्रज लोकांनी अमेरिकेनं आणलं म्हणून बरं झालं, भारतीयांना आणलं असतं तर तोच धंदा केला असता. गुरुदक्षिणा द्या, गुरुदक्षिणा द्या. आज तुम्हाला पाहिजे, तुम्हाला IAS कोचिंग, तुम्हाला MPSCचं कोचिंग, तुम्हाला नीट सीट, तुम्हाला साधं इंग्रजी बोलायचं असेल ते शिक्षण, हे सर्व त्या मोबाईलमध्ये. म्हणून त्या मोबाईलचा वापर हा विद्यार्थ्यांनी जरूर करावा, परंतु चांगल्या कामासाठी करावा आणि त्याच्यावर पालकांचं नियंत्रण पाहिजे. पण माझं तर स्पष्ट मत आहे, पुस्तकं वाचल्याशिवाय उत्तीर्ण होणार नाही. बघा आमचे उमेश म्हणाले किंवा उमेशवारी की पुस्तकाशिवाय काही तरुणोपाय नाही. माझं थोडं या गोष्टीला कॉन्ट्रोवर्सी आहे. टाइमिंग का बता दो उनको. बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा बाबी जगातल्या ज्ञान हा त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. तर जुन्या विषयाकडे परत येतो की बाबासाहेब म्हणाले की माझे 3 उपास्य दैवत आहे, विद्या, शिक्षण, स्वाभिमान आणि शील. तर शिलासंबंधीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबासाहेब जेव्हा बस 5 मिनिट घालून टाकते. बाबासाहेब जेव्हा हाऊस ऑफ कॉमनच्या लायब्ररीत लंडनला होते त्यावेळी तिथे बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे. त्यावेळी तिथली एक फणीगिरीराव नावाची लायब्ररी होती, अत्यंत सुंदर. बाबासाहेबांना भेटली, बाबासाहेबांचा अभ्यास पाहून ती आवाज झाली. बाबासाहेबांना विचारू लागली हे काय करता म्हणजे मिस्टर आंबेडकर, इतका अभ्यास कशासाठी करतात? बाबासाहेबांनी उत्तर दिलं की माझ्या देशामध्ये अस्पृश्यांची चळवळ मला करायची आहे आणि त्यासाठी मी एवढा अभ्यास करतो. तेव्हा बाबासाहेबांना ती रेफरन्सेस आणून द्यायची. परंतु शेवटी ती बाबासाहेबांवर अट्रॅक्ट झाली. बाबासाहेबांना तिने लग्नाची ऑफर केली की मला तुमच्याशी लग्न करायचं. आपलं काय मत आहे? बाबासाहेबांनी सांगितलं की माझ्या देशामध्ये रमा नावाच्या एका सुशील महिलेशी माझं लग्न झालेलं आहे, मी तुला निस्मान देऊ शकत नाही, हो म्हणू शकत नाही. ती नाराज झाली, परंतु तिने ते संबंध तोडले नाही. बाबासाहेबांचे आणि तिचे पत्रव्यवहार आहे चांदे खैरमोडींच्या ग्रंथामध्ये. डिअर एफन म्हणून बाबासाहेबांनी तिला नेहमी पत्र लिहिले. त्यांचं सुद्धा डिअर भीमराव आंबेडकर असं होतं. तर शेवटी मग बाबासाहेब भारतात आले, त्यांना पुस्तकं आणायचे नव्हते, तर त्यांनी फिरावली बाबासाहेबांची पुस्तकं पाठवली. तर बाबासाहेबांचं शिलासंबंधीचं हे एक उदाहरण मला सांगायचं होतं. बाबासाहेबांनी म्हटलं की माझ्या आयुष्यामध्ये दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही, मी कधी तंबाखू खाल्लेला नाही. तर एवढं शील पालन आजचा विद्यार्थी जर त्या अमेरिकेत शिकायला असता आणि अशी फणी फिदरवाळ जर मिळाली असती तर त्यानं काय उत्तर दिलं असतं याची कल्पना आपण करावी. वेळ झालेला आहे, आपण मला शांतपणे ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. मला इथे अगत्यानं प्राध्यापक करून भगत आणि आपल्या सर्व टीमनी मला निमंत्रित केलं, त्यासाठी मी आपल्या प्राध्यापक करून भगत सह सर्व संयोजन समितीचा आभारी आहे. सर्वांना मला मनापासून जय हिंद. हे चॅनल
सबस्क्राईब करावं, खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं, बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, कॉमेंट्स पण करावे आपले. आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ. तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो. आपलेही काही विचार असतील तर पाठवा, ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत. म्हणून आपण सबस्क्राईब करावं, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. आजपर्यंत या चॅनलवरून 160पेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. तर सबस्क्राईब करा.